नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ज्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आता आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तेव्हापासून त्यांच्याबाबत ज्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक नेत्यांना प्रश्न विचारले जात आहे। अशा असताना आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना देखील ज्या अशोक चव्हाण यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर त्यानंतर आता समोर काय किंवा त्यांची नांदेडमधली सीट आहे यावरती कोण दावा ठोकणार किंवा तिथे कोण निवडणूक लढविणार या सर्वच गोष्टींबद्दल बोललं जात होतं। तर असे बोलत असताना याबद्दल प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी थेट पत्रकाराला सांगितलं की तिथल्या जागेवरती आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार लढेल आणि तोच उमेदवार जो आहे अशोक चव्हाण यांना जे आहे त्यांची लायकी दाखवून देईल असं वक्तव्य जे आहे संजय राऊत यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे जी काही निवडणूक झाली होती लोकसभेची, त्यामध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 1 लाखापेक्षाही जास्त मते जे आहेत नांदेड या ठिकाणी घेतली होती। त्यामुळे ह्या जागेला ही जी जागा आहे ही वंचित बहुजन आघाडीकडे जाणार आहे असं बोललं जात आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि जर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिला तर काय होऊ शकतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्की सांगा। तर चला पाहूया संजय राऊत नेमकं काय म्हणाले। आपल्याला माहित असेल नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या 2 निवडणुका चव्हाण हरले, त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत, ते स्वतः इतके मोठे नेते आहेत ते हरले आहेत। त्याच्यामुळे नांदेड हा काय कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही। नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार लढेल आणि जिंकेल, ही तुम्हाला मी खात्रीनं सांगतो। वंचित त्या ठिकाणी लढलेली आहे, बाळासाहेब आंबेडकर लढलेले आहेत, 3ऱ्या क्रमांकावरती नांदेडमध्ये वंचितची मतं आहेत। आता वंचित त्या जागेवर दावा सांगू शकेल? वंचितने जर दावा सांगितला त्यावेळेला आमच्या चर्चेत तर नक्की त्याच्यावर विचार होईल। आम्ही एकत्र आहोत, बाळासाहेब आंबेडकरांची आमची निरंतर चर्चा सुरू आहे। बैठकी